हे बघा भाऊन आणलं मस्त बिर्याणीची प्लेट. हा बघा गौरव भाऊ पाणी पिऊन राहिला ना. आता तुम्ही आजूबाजूच्या बाबर कोणीच नाही दिसत. असं वाटते का आम्हीच पुरा बुक केला का वरचा फ्लोअर. वेलकम बॅक टू चायनी गाईस. आता पहा मी चाललो तिकडं म्हणजे पुस्तकं वगैरे ना आणि त्या गौरवच्या ॲडमिशन करायचं आहे. तर मी चाललो ते भंडाऱ्याला चाललो. थोडा काम आहे का काम तर तुम्हाला सांगितलंच. तर तुम्हाला दाखवतो भंडाऱ्याचा व्ह्यू वगैरे. चला जाऊ आता आपण. थोडंसं जायच्या पहिले मी येतो तुम्हाला म्हणून नाही. कारण हे बघा आपण फेस करू जाऊ दे त्याला. चला आपण जाणार तिकडे. आता म्हणजे भंडाऱ्याला जेव्हा पुस्तकं वगैरे म्हणजे आता माझी 12वी झाली. तर पुस्तकं वगैरे आपण विकलं नाही. फर्स्ट इयरचं ते घेतलं आपण ना आणि ते विकलं नाही. तेच विकायला चालला डेपोमध्ये. भंडाऱ्याला नावाचं काही काम नव्हतं. काम होता पण आपल्या बांधावर काम होता म्हणून तिथे नाही गेला. आपल्या याच्या काम पाहून सगळ्यांनी जेव्हा लागते गेला होता. आता मी चाललो तिथं गाडी आणावं. त्याच्यानंतर तुम्हाला चला. हे बघा आता मी इकडं आलो म्हणजे ते आता क्लिप काढलो. ते क्लिप पायतच येत होतो. आमच्या असं पहिलं ते दरवाज्यातून आमच्या थोडीशी शेटिंग तिथून बिघडली आहे. तो दरवाजात आमच्या काय तरी माहीत नाही, पाहावं लागेल आता. नाही तो एकदमचा असा उजूड येते चेहऱ्यावर. त्याच कारणास्तव तो चेहऱ्यावर थोडा लाईट झाला आहे. पाहू त्याची सेटिंग बादामध्ये पाहून तुम्हाला मी पाहिलं म्हणलो पण वेळच नाही भेटली आपल्याला म्हणून त्यासाठी काही पाहिलं नाही ते सेटिंग वगैरे. चला ठीक आहे. हे बघा गाडी आपली. हे बघा आता आम्ही आला येते मुंडरीच्या पुलावर. इकनाला चालला आम्ही भंडाऱ्याला. तर पा बरसातीच्या दिवसात पुरी नदी तिकडवरी पुरी भरली राहते. त्या तेत्तुरी म्हणजे पुरा भरला राहते. आणि यावर्षी म्हणजे पाणी नाही आलं. पा वारली आहे पुरी. पाणी नसेल काही नसेल. इकडं पा इकडे असतासा आहे पुरा. इकडे तर पूर्ण वारलीची आहे नदी म्हणा तशी हा येते पाणी ना. असा मोबाईल ठेवलो मी ना. हा मोबाईल पडला का नाही मा बाप म्हणून साल्यामुळे ती व्हिडिओ बनवणं बंद करू म्हणा. बाकी मस्त येऊन राहिला असा मी दिसून राहिलो का. दिसतो जबरदस्त दिसत तिथं आता येते. हा पहा आम्ही असा चालला. जबरदस्त आहे. हे बघा गाईस आता आला आम्ही भंडाऱ्याला. आता चालला ITI मध्ये. आता म्हणजे इथे झेरॉक्स वगैरे काढतो ना ज्यातून ITI मध्ये. आता ITI मध्ये चालला. याच्या ॲडमिशन करायचं ITI मध्ये. नाही ब्लॉग हो जी ब्लॉग हो. याला कोणता भेटला म्हणलास. इलेक्ट्रिशियन भेटला ना. पहिले एकदम काही करंट लागून मरल येते. हे बघा अंदर तुम ITI असं दिसते. इकडच्या नाही दाखवू शकत कारण की तिकडचे तुमचा पर्सनल काम राहते म्हणून. त्याचे ॲडमिशन आता चालला आम्ही तिकडं. मोसिम बिर्याणी का मोसिम बिर्याणी चारते संगी आपला चारवा लागल ना भाऊ. बुक डेपोमधून पुस्तकं वगैरे विकून जाण्यानी आता चालला मोसिम बिर्याणीमध्ये दममध्ये. याला वरच्या फ्लोअरवर आला. वरचा टेबल घेतला. बघा वरच्या फ्लोअरचा व्ह्यू. हे बघा भाऊन आणलं मस्त बिर्याणीची प्लेट आहे. बघा मस्त आहे बिर्याणी. एक नंबर दिसते ना. गौरव भाऊ ते पाहून राहिला कसा पाहिजे ना. जे कांदा उचलला ना आता बरं ना टाकते ना दाबा. गौरव भाऊ पाणी पिऊन राहिला ना. आता तुम्ही आजूबाजूच्या बाबर कोणीच नाही दिसत. असं वाटते का आम्हीच पुरा बुक केला का वरचा फ्लोअर. हे बघा बिलकुल मोसिम भाऊची दुकान. आमचा बिर्याणी वगैरे खाऊन झाली. आता आम्ही आल्ला गावात गाडी. हे बघा गाईस आता आम्ही इथून जात होता ना. पावर एवढा पाणी आहे तरी येते मच्छा पकडायला गेला. म्हणजे कायला गेला असेल धर नावगीव पलटली गेलेली. एक तर बुळगा माणूस आहे. आमच्या पळून सण्याने मरून जाईल. कायला जेवायला पाहिजे तिथे बिनफुकट गेला. मच्छा पकडायच्या चक्करमध्ये आपली जान खोवल. बघा गाईस जर्मन शेपर्ड किती मोठा आहे पावर. आता पप्पूच्या दुकानात बसलो होतो आणि आता एका माणसानं एवढ्या जोरात स्कूटी नेलं. बहुत जोरात स्कूटी नेलं.
तिकडं म्हणजे दुसरी दुकान आहे, आपण नाव नाही घेऊ शकत त्या याचा. तर ती त्याने नेलं न भाऊ, धडसे ठोकलं तेव्हा गाडी फुटली आहे न. आता दाखवूनच डायलो म्हणा तुम्हाला व्हिडिओमध्ये, ती गाडी फुटली, सगळंच फुटला, असं झाली गोष्ट. मी आता आंघोळ केलो, आता ज्योत लावतो. म्हणजे मग आणि पाहिल्याच असाल तुम्ही, मी बिर्याणी वगैरे खाल्लं नुसतं. मी त्यासाठी ह्याला आंघोळ वगैरे केलो. काय ते केस वगैरे असे झालं असतील पुरं गेलं बिकल्यासारखं. काय नाव आता तेल वगैरे लावतो, जबरदस्त चांगला बनतो. त्याच्यानंतर ज्योत गीत लावतो मस्त. आता लावायच्या उपा ज्योत गीत लावतो. हे आपलं बाबा हनुमानजी, हे बाबा हनुमानजी आहेत. वाराणसी आईचे फोटो नसे म्हणा आमच्या येथे. हा मग आजा गोपाळ बाबा असं आहे. चला ना, आता मी तुम्हाला सांगतो, मी व्हिडिओ टाकलो. आम्ही म्हणजे ते पप्पूच्या दुकानात बसला होता आणि एक जण नाही का एवढ्या स्पीडमध्ये स्कूटी नेलं, एवढ्या स्पीडमध्ये नेलं. ती आमच्या घरासाठी एक मोळ आहे, मी दाखवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला. ती नाही का नेलं नसा, बहुत स्पीडमध्ये होती म्हणा गाडी त्याची. नेलन भाऊ ने एका जणाला धडसे ठोकलं. बाका झाला त्या माणसाची गाडी हळू होती तर, आणि तो नाही का ते मोळीकाठी एक म्हणजे त्याची दुकान आहे, ती गेला त्या दुकानामध्ये सीधी स्कूटी टाकलं. सीधा त्या म्हणजे जशी आपली याची दुकान आहे तेथीच दिलं दणका मारून सणांनी, म्हणजे अंदरच टाकून सीधी स्कूटी. आणि भाऊ त्याची गाडी नाही राहती त्या माणसाची, तर तो भाऊ जागेवरच मरता, कारण की बहुत स्पीडमध्ये गाडी होती ना. सीधी नेलं त्याने, ब्रेक वगैरे काहीच नाही, म्हणजे काहीच नाही मारलं. मी तो ॲक्सिडेंट म्हणजे रेकॉर्ड नाही झाला आपल्याकडं. जेव्हा ठपसे आवाज आला, म्हणजे बहुत धडसे आवाज आला, तेव्हा आम्ही पवायला गेलो. म्हणजे आम्ही एवढे जण गेला पवायला. तर आणि त्याची गाडी पडली होती, त्या माणसाची गाडी उचलला होता त्याने, पण त्याची गाडी पडली होती ठोकणीवाल्याची, आणि तो सीधा धसला होता त्या याच्या दुकानात. तुम्हाला सांगितलं याची दुकान होतं. ठीक आहे, आता मी ज्योत वगैरे लावतो, मग बोलतो. सोलापूर जाऊन मस्त, कारण की आता गरमी वगैरे आहे तर काही जम नाही. हा काही माऊल नसे, बहुत दिवस झालं पुरं पाणी नाही आहे ना, काही नाही आहे आमच्या गावी. तुमच्या गावाकडं असेल पाणी इकड तिकड पाठवून टाकलं आमच्या गावी, कारण की पुरं परं वारून गेलं आमच्या. हे माई मी चालली तिकडे घुमत फिरत जाऊ द्या तिला. चला ठीक आहे, मी ज्योत वगैरे लावतो, माझी बाल वगैरे पुसतो, केस वगैरे पुसतो, मग बोलतो तुमच्याशी. हे बघा काही सिग्नल इकडे गाडी ठेवायला आलो होतो मी. आता गाडी ठेवली होती, आता जातो मी घरी आणि तुम्हाला ब्लॉग एडिट करून नाही देतो. तर चला घराकडे जाऊ. आता इला बंद वगैरे करून जाऊ, चला घरी जाऊ. आता तर बैल नसेल बांधायचे म्हणा, कारण येते काहून का आता जी गरमीची एवढी होऊन राहिली पा. आताही घाम निघला असली येतो. हा वा असं आहे, जे बहुत गरमी होऊन राहील त्याच कारणापासून यायला पुरं बाहेरच ठेवावं लागतं. हे बाहेरच राहते. आता मस्त तेवढी हो, मी अत्ती बसलो होतो तर तरी पण घाम येऊन राहिला. एवढा घाम पा, हा पा बरं घाम आहे एवढा हातावर दिसून राहिला, बहुत घाम येऊन राहिला. चला आता घराकडे जातो, मग भेटतो तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये. नाही तर थोडं घरी जमत असेल तेवढी क्लिप काढतो मग बांधून देतो. आता मी ब्लॉग एडिट करत होतो, म्हणजे मी घरी नाही गेलो, येथेच बसला राहिलो. म्हणजे म्हणलं का आता घरी जायचं आहे, तिकडे आवाज वगैरे राहते, म्हणजे ऑडिओ बनवायची होती मला. कारण की हर एक याच्यामध्ये कशी ऑडिओ येऊन राहिली मी सांगू का. मी जेथे उभा राहीन तेथे आमच्याकडे तोंडातून पुऱ्या शिव्या निघून राहिल्या भाऊ. म्हणून त्यासाठी हर एक गोष्टीमध्ये ऑडिओ लावा लागून राहिली आम्हाला, असा होऊन राहिला. म्हणून त्यासाठी सॉरी भाऊ, मला ऑडिओ लावून म्हणजे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. का लावा लागून राहिली, म्हणून त्यासाठी सॉरी. जास्त शिव्या देतो नाही. आता पोरं वगैरे राहतात पुढं शिव्या वगैरेच निघतात भाऊ, मित्र वगैरे राहतात तर शिव्या निघून जातात. त्यासाठी मी सॉरी म्हणतो. ठीक आहे, आता समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतो. हेच बोलावसाठी मी कॅमेरा खोललो. आता म्हणजे पूर्ण ब्लॉग रेडी झाला होता तुम्हाला. मी म्हणलो आता का क्लिपा वगैरे दाखवायच्या, आता पुरा एडिट करायचा म्हणला. तर मग आता पाहिलं तर आपल्याला बहुत सारे ऑडिओ लावा लागून राहिले. कालच्याही ब्लॉगमध्ये लावा लागून होते,
लागत होते, हा लावा लागत होते सध्या थोडा बनवून नाही द्यायला वाटतं, जीव नाही पलटा. ठीक आहे, मी पलटवायची कोशिश करेन ते जीवला, ते जाऊ द्या. आता समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतो. ठीक आहे.